तुम्ही हे काय चाललंय तुमचं माझ्या घरात? काय मॅडम, दिसत नाही आजकाल. ना फोन उचलता ना मेसेजचा रिप्लाय देता. काय? हे बघा, माझ्या घरी येऊन तुम्ही हे असं काही करू शकत नाही, कळलं ना? नाही करू शकत. अरे काय करताय? हे बघा, केलं. आता पैसे देताय की अजून पडू? मी देणारच आहे तुमचे पैसे. हो, माझ्याकडे ठेवून काय करणार ना मी? अहो तुम्ही काय पण कराल हो, पण जे तुम्ही आमच्या पैशांनी करताय ते वाईट आहे. आमचे पैसे परत द्या. मी देणार आहे तुमचे पैसे. मला ना फक्त थोडीशी मुदत हवी होती, एवढंच. मुदत हवी आहे? हा. अहो मुदत करून 3 महिने झालेत. हे बघा मॅडम, आमच्याशी पंगा घ्यायचा नाही. मी देणारच आहे तुमचे पैसे. हो खरंच. कॅश पाहिजे, आणि ते पण 2 दिवसाच्या आत. आओ ते नाहीतर आता गार्डन मध्ये थांबलोय, उद्या डायरेक्ट तुमच्या घरात घुसू. समजलं? चला रे. झालं तुझं समाधान? तरी तुला 1000 वेळा सांगितलं होतं या असल्या लोकांकडनं पैसे घेत जाऊ नकोस. अगं घरापर्यंत येऊन पोहोचलेत आता ते. लगेच बोलून दाखवायची गरज नाहीये. मग मी काय करायचंय? तू सांग, कुठून देणार आहे त्यांचे पैसे? मी तुला सांगितलं ना, मी आहे, मॅनेज करीन काहीतरी. काय करणार आहेस तू? बघीन मी काय. अगं कुठून देणार आहे त्यांचे पैसे? ए काय काय चाललंय? काय हं? आई, अहो ते गुरुमाता म्हणाला ना की पूर्वेला कापूर ठेवला ना तर घरातली सगळी नेगेटिव्हिटी निघून जाते, म्हणून ठेवलंय. म्हणजे घरातली निगेटिव्हिटी मी, तू मला माझ्याच घरातनं बाहेर काढतेस? आई, असं कसं करेन मी? तुम्ही या घरातला भक्कम पाया आहात, आणि मला कोणालाही घराच्या बाहेर नाही काढायचं. मला हे घर सोडायचंय. हा, पण तुमच्या मनातली नेगेटिव्हिटी निघून जावी असं मला मनापासून वाटतं, आणि त्यासाठी मला हे तोटके करायची गरज नाहीये. खरंच तुमच्या मनातली नेगेटिव्हिटी घालवायला मी आहे ना. आता एक काम कर, तो कापूर उचल तो कापूर आणि बाहेर फेकून दे. आई, नका ना असं करू, प्लीज. असू द्या. हे बघा, आपण शुभंकरोती म्हणताना काय म्हणतो? घरातली इडा पिडा बाहेर जाऊ देत. बस आपल्या कुटुंबावर संकट येऊ नये म्हणून केलंय, आणि कोणाच्या वाटेत नाही येणार. थोडा वेळ असू द्या. थोडा वेळ झाला की मी स्वतः उचलून ठेवेन. आलेच. चहा आणते तुमच्यासाठी. गुरुमांनी सांगितलं म्हणे चहा घेऊन येते. गुरुमातेची चेली. गुरुमाता जाताना हिला स्वतः बरोबर का घेऊन गेल्याने कोणाच ठाऊक. दाखवतेच. घरातली निगेटिव्हिटी, सगळ्यात मोठी निगेटिव्हिटी तू जा घराबाहेर. विशाखा, ये. कशी आहेस तू? मला काय धाड भरली. तुझं कसं काय येणं झालं? अगं तनयाची जरा काळजी वाटत होती म्हणून आले. म्हटलं त्यानिमित्ताने तुझीही भेट होईल ना. बाकी घरात सगळं व्यवस्थित आहे ना? नेहमीसारखंच. तनयावरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये तुझा. जयू, माफ कर ना ग माझ्या मुलीला. लहान आहे ती, समुद्राच्या पाण्याला घाबरली. आणि मला सांग, त्या वसुंधरेसारख्या पाताळ यंत्री बाईसमोर कसा निभाव लागणार होता माझ्या मुलीचा? हे बघ, हवं तर ना तिच्या वतीने मी माफी मागते तुझी. मग तर झालं. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण तू सुद्धा तिची समजूत घाल. तिला म्हणावं, यापुढे काही करताना वसुंधरेसमोर निदान मी तरी तोंडघशी पडणार नाही याची काळजी घे. हो, तू काळजीच करू नको. तेच समजवायला आली आहे मी तिला. मी सांगेन तिला समजवून नीट. बरं, तनया कुठे आहे? खोलीत असेल बघ, जा. मी आले, भेटून येते तिला.
मम्मा. हाय. हाय. मला वाटलं आई चालत की काय. तुझ्या सासूबाईंचा मूड दिसत नाहीये तुझ्याशी बोलण्याचा. इतकी खडूस बाई ना ती. अगं जरा तिच्या मनासारखं झालं नाही की काय चिडून बसते. बापरे. आणि तिला खुश ठेवायचं म्हणजे अम्मा यार सतत स्माइल करून मला तिच्याशी बोलावं लागतं. कधी कधी तर असं वाटतं ना की तिला ना मी एक मिनिट तने. मी ना इथे तुझं रडगाणं ऐकायला आलेली नाहीये. हे बघ बच्चा, माझं ना एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय ग बोल ना. थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत. पैशाची गरज आहे मला. अगं म्हणजे एका ठिकाणी ना सिक्युरिटी द्यायची आहे आणि कॅशच द्यायला लागणार आहेत. चेक देऊन फायदा नाही आहे, कारण मग बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन दिसेल आणि मग त्याच्यावर टॅक्स बसेल ना. ओ माय गॉड. व्हॉट. ऐक ना, तूच माझी मदत करू शकतेस तने. एक काम कर ना, अखिलकडे 50 लाख माग ना. व्हॉट. मला खूप गरज आहे ग तनया. मी खूप प्रयत्न केला बाहेरनं पैसे अरेंज करण्याचा, पण कुठूनच होत नाहीये. आणि मला खात्री आहे की तू माझं काम नक्की करशील. मी कसे मागणार अखिलकडे एवढे पैसे. बच्चा, नवरा आहे तो तुझा. चीड, त्याला मॅन्युप्युलेट कर आणि घे मागून त्याच्याकडनं पैसे. आणि हे बघतो, तसंही मी तुला किती वेळा सांगितलंय बच्चा की नीट वागत जा. खोटं बोलणं शोभतं का आपल्याला, सांग बरं. हा. हा हे बरोबर बोलतेय तू. नाही चालू दे ना तुमचं. मी आले म्हणून विषय बदलायची गरज नाही. तुमचा विषय कंटिन्यू करा. विषय कोण बदलतोय? हे बघ, मी तिला समजून सांगत होते. इनफॅक्ट तुझ्याच बद्दल सांगत होते की अगं जरा वसुंधराकडे बघ. ती घरातल्या माणसांची किती काळजी घेते, सगळ्यांची कशी प्रेमाने वागते. शिक जरा तिच्याकडून. हे समजवत होते मी तिला, कळलं ना? चांगलंय. नाही समजवताय ते चांगलं आहे, पण कसं आहे ना, समजवणाऱ्याला तुम्ही काय समजवताय आणि त्याला ते किती समजलंय हे तितकंच महत्वाचं आहे. असो, घ्या चहा घेत घेत समजवा, नाही तर थंड होईल. येते. विशाखा मॅम इथे सहज तर नक्कीच आल्या नाही आहेत. दोघी मिळून काहीतरी नवीन कारस्थान शिजवत असणार हे नक्की आहे. पण ठीक आहे, काय हवं ते करा, कारण माझं तुमच्या दोघींवर नीट लक्ष आहे. नाही गुरुमाता. अहो तुम्ही लवकर परत या. हो हवं तर माझा हट्ट समजा. अहो तुमच्यासाठी मी जन्मभर लहानच असणार आहे. अगदी हो तुम्ही म्हणाल तसं. बरं ठेवतो. प्रणाम. बाबा हाय. काय हो, काय म्हणाला, कसा झाला त्यांचा प्रवास? हो छान झाला. पहाटेच आश्रमात पोहोचल्या त्या. काय हो, हा? त्यांना परत या म्हणायची काय गरज होती? माझी झालेली फजिती बघायला मजा येते का तुम्हाला? तुझी फजिती? त्याचा काय संबंध? अगं आत्या आहे ती माझी. गुरुमाता तुला नसतील आवडत ना? नाही नसतील काय, तुला आवडतच नाहीत. पण मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. अरे इतकी साधना, तपस्या, एवढी आध्यात्मिक प्रगती सोपी गोष्ट नाहीये. सिद्धी प्राप्त आहे त्यांना, सिद्धी. खूप गोष्टी त्यांना जाणवतात, ज्ञात आहेत. म्हणून तर वसुंधराबद्दल तुझ्या मनातला कडवटपणा त्यांनी लगेच ओळखला. बाबा प्लीज नको ना, राहू द्या तो विषय. नाही कशाला राहू दे. ते तुला आवडतात ना आमच्यात भांडणं झालेली, आणि ती तुझ्यामुळे. म्हणजे कसं, मी दुष्ट आणि तू सोशिक असं होतं ना. आणि काय हो, मला एक सांगा, तुमच्या त्या गुरुमाता त्यांना वसुंधराबद्दलचा माझ्या मनातला कडवटपणा दिसला आणि तिचं ढोंग नाही दिसलं? नाही, कसले सिद्धी आणि बिद्धी असं काही नसतं. त्यांचा फक्त माझ्यावर राग होता, मला त्रास देण्यासाठी, म्हणून ते आले होते. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही.
आई, तांदूळ निवडून झालेत, जेवणाच्या तयारीला लागते. मी काय करू मग? अहो तसं नाही, तुम्हाला काही हवंय का हे विचारायचं होतं. तू काय देणार मला? एक ग्लास पाणी दे. आणते. आई, पाणी. आल्या आल्या काय म्हणाल्या होत्या गुरुमाता? माझ्या हातातलं पाणी अशुद्ध, कारण माझं मन अशुद्ध, तुझं मन शुद्ध. तुझे खरे रंग कळायला मला कुठल्या सिद्धीची गरज नाही ग. हे तुझं पाणी. तुझ्यासारखंच अशुद्ध आहे. घरातल्यांच्या डोळ्यावर झापड बांधली असतील, माझ्याने. या घरातलं तुझं अस्तित्व संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आई, अस्तित्व जरी संपलं तरी शेवट गोड असेल. आणि माझी खात्री आहे, शेवटी एक दिवस मी तुमच्या मनातले माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर करेन. त्याशिवाय मीही थांबणार नाही. बघूया. काय करू? नाही ग बच्चा, दुसरा काही पर्यायच नाही आपल्याकडे. ऐक ना, तुला काहीही करून पैसे अरेंज करावेच लागते. अगं मम्मा, कसे करू? बघितलंस ना, आत्ताच गुरुमातांसमोर माझा केवढा अपमान झालाय. त्यात आई एक रुसून बसल्या, साध्या बघत पण नाहीयेत माझ्याकडे. तनया, मी तुला आधीपासूनच सांगितलं होतं की जयश्री कायम आपल्या बाजूनी असली पाहिजे, त्याच्यातच आपला फायदा आहे. आता एक काम कर, जयश्रीचं मन कसं वळवायचं ना, याच्याकडे फोकस ठेव. एकदा का ती घोळात आली ना, की मग अखिलला मॅन्युप्युलेट करणं सहज सोपं आहे. नाही पण कसं करू मी हे सगळं? हे सुद्धा मीच सांगायचं का? कधीतरी स्वतःचं डोकं वापर की. मम्मा सांग ना प्लीज. ओके ओके फाईन, सांगते. एक आयडिया ऐक. वाणी, असा काय करतोस? प्लीज बाळा, खाली उतर. ये ये. नाही नाही नाही, टीचरने मला भेटलंच कसा. वाणी, त्या टीचर आहेत की नाही? मग ये खाली. हा, मग टीचरला त्यांना समजलं नाही की मी कोंबडा नाही मोर काढलाय म्हणून. मोर. हो हो हो, मला सगळं मान्य आहे, पण आता ते साधं चित्र आहे की नाही, त्यावर एवढं कोणी चिडतं का? चल खाली ये, बघू पटकन. आता ये. हो, मी चिरतो. आणि मी आता खाली उतरणार नाही, उतरणार नाही, उतरणार नाही. बरी, आता रागवण्याचा आणि खाली नाही येण्याचा काय संबंध आहे सांग बघू. चल ये पटकन खाली ये. मला नाही माहित, मी खाली नाही उतरणार. हॅलो. हॅलो. अरे हे काय बनी, हा हाईट वाढवतेस? बाबा, बरं झालं तू आलास म्हणून. काय उतरत? अहो बाबा मला सांग, हे कसं वाटतंय ड्रॉइंग? तू बनवलंयस? अरे वा, गेंडा. अरे काय मस्त काढलंयस. काय काय सॉरी सॉरी काय करता? आधीच मस्करी करत होतो ना मी. काय सॉरी. बाबा, तो गेंडा नाहीये, मोर आहे, मोर. आणि हे जेव्हा मी टीचरला दाखवलं, तेव्हा टीचर बोलली की हा मोर नाहीये, कोंबडा आहे, कोंबडा. आणि मला B+ दिला. हा, असं झालं. आता लास्ट टाइम मला A+ मिळाला होता. त्या टीचरला ड्रॉइंग कळतच नाही. बाळा, सगळ्यांना ड्रॉइंग वेगवेगळं कळतं. आणि तुला माहितीये ना, तू मोर काढलायस ते. काय फरक पडतो जर टीचरला हा मोर नाही कोंबडा वाटतो? आपण आपल्या नजरेतून बघायचं. आणि तसं पण कोंबडा पण चांगलाच असतो की, हो की नाही? पण माझा A+. बरं ठीक आहे, मी उद्या टीचरशी बोलतो. खरंच? खरंच. अरे वा, मग आता खुश ना? चला स्माइल करा. अरे स्माइल कर. हस 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 हस. वाणी, आई तू ना. थांबा, मी इथून ट्राय करतो. हा
सॉरी ते मधूनच निघून गेला ना तो. इट्स ओके. मी आले. आई येऊ? हम्म. आई मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मी काय तोंड दाबून ठेवलंय तुझं? आई सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुमचा गुरुमातेंसमोर अपमान झाला. आई प्लीज मला माफ करा. माफ केलंय तुला. सारखं सारखं तेच तेच नकोय. तसं नाही हो आई, पण मनात तर गिल्ट राहतं ना. मी तुम्हाला प्रॉमिस करते, तुमच्या सगळ्या अपमानांचा हिशोब मी चुकता करेन. तुमचा सगळा रिस्पेक्ट तुम्हाला परत मिळवून दे आणि अख्ख्या घराला तुमच्याशी आदरानेच वागायला लावेल. ठीक आहे, बघूया. करशील तेव्हा करशील. आता जरा हळदी कुंकवाकडे लक्ष दे. रथसप्तमी जवळ येते, त्याच्या आत हळदी कुंकू व्हायला पाहिजे. नाही आई, मी खूप विचार केला, पण मी हळदी कुंकू नाही करणार आहे. का? बरी आहेस ना? लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू आहे तुझे. हे उपयोग काय आहे हळदी कुंकू करून? म्हणजे ती वसुवाहिनी नेहमीसारखी पुढे पुढे करणार, काहीतरी गडबड करणार आणि खापर कोणावर फुटणार? माझ्यावर. आई माझं तर ठीक आहे हो, पण सगळ्यांसमोर तुमचा अपमान होणार आणि आई ते मी काही सहन नाही करू शकत. एक काम कर, यावेळचं सगळं तू बघ आणि तू कर सगळं तुझ्या पद्धतीने. या वसुंधरेला गडबड करायची संदेश देऊ नकोस. खरं आई? थँक्यू. आता बघाच तुम्ही, मी असं हळदी कुंकू करेन ना की आलेले सगळे गेस्ट सरप्राईज्ड होतील. अहो हम्म? सगळं घेतलंय ना तुम्ही? हो. नक्की? ते माझा रूम आहे माझ्या लक्षात. माझा आणि तुमचं घड्याळ. थँक्यू. अजून काही राहिलंय? हा, माझी ती पिवळी फाईल ठेवली आहे मी आतमध्ये. थँक्यू. काही महत्वाचं राहिलंय का अजून? हो, काय? पापा राहिलाय. पापा? काल पण राहिला होता. काहीतरीच काय? नाही, खरंच मी ऑफिसला गेलो तेव्हा लक्षात आलं. त्या ना प्लीज. अहो पण आता कसं ते? त्यात काय झालं, वेळ आहे मला अजून निघायला. पापा म्हणजे पापा पाकिट आणि पॉवर पॅक. काय झालं तुम्हाला? वेगळं काही वाटलं का? काही नाही. क्या तुमचा पापा, पाकिट आणि पापा बँक. राईट. पापा नाही हो. बाय. बाय. भावळाट.